नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पुढील पाठ शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे, ज्यांचा जन्म झालाय सन 1949 मध्ये. या प्रसिद्ध लेखिका आहेत. सांगी पश्चात हे त्यांचे काव्यसंग्रह, चांदनचुरा ललित लेखसंग्रह आहे. पंडिता रमाबाई लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर हे त्यांचे चरित्रात्मक लेखन प्रसिद्ध आहे. तसेच महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती कोश हा सुद्धा त्यांचा प्रसिद्ध आहे. प्रस्तुत पाठ जो आहे हा पाठ भारतात होऊन गेलेल्या थोर व्यक्तिमत्वांचा आदर्श नवीन तरुण पिढी पुढे ठेवणे हे मूल्य या पाठाद्वारे लेखिकेने मांडलेलं आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा करण्याची मानसिकता दृढ व्हावी किंवा करावी अशी शिकवण या पाठामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. पंडिता रमाबाई या एक थोर समाजसेविका होत्या. त्यांनी स्त्रियांच्या उत्पादनासाठी केलेल्या सखोल कार्याची माहिती या पाठात दिलेली आहे. स्वतःचं संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाई यांच्या प्रेरणादायी आयुष्याचे जीवनाचे वर्णन लेखिकेने या पाठामध्ये आपल्याला करून दिलेले आहे. चला तर मग आपण पाठाकडे वळूया. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून त्यांचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते ही घटना फार आगळीवेगळी होती. बघा, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे तर कोलकाता शहरामध्ये देशभक्त आनंद मोहन जे होते त्यांनी स्त्रियांसाठी एक सभा बोलवली होती आणि ती स्त्रियांची जी सभा आहे ती भारतातील पहिलीच सभा होती आणि त्यावेळी पंडिता रमाबाई या त्या सभेला उपस्थित होत्या. त्यांना कलकत्ता म्हणजे साहजिक आहे तिथली जी बोलीभाषा आहे ती बंगाली आहे, पण रमाबाईंना ती भाषा येत नव्हती, परंतु त्यांनी आपल्या मायबोलीचाच वापर तिथं केलेला आहे. संस्कृत भाषेत त्यांनी भाषण केलेलं आहे आणि त्यांच्या संस्कृतमध्ये केलेल्या भाषणाचं अनुवाद तिथे करण्यात आलेला आहे, म्हणजे ट्रान्सलेशन करण्यात आलेलं आहे. स्त्रियांची ही पहिली सभा आणि पहिलीच स्त्री वक्ता म्हणजे हा असा रमाबाईंचा इतिहास आपण म्हणू शकतो. म्हणजेच पहिलीच स्त्रियांसाठी भरलेली ही भारतातील सभा होती आणि त्या सभेमध्ये वक्तासुद्धा पहिली स्त्रीच होती आणि ज्यांचं नाव होतं रमाबाई, पंडिता रमाबाई. आणि स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना तो काळ असा होता की त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता किंवा स्वातंत्र्य नव्हतं. तर एक परप्रांतातील परभाषक स्त्री जी महाभारतातील संदर्भ देऊन स्त्रियांना प्रबोधन करत होती, म्हणजे स्त्रियांना आपल्या हक्कांचं किंवा त्यांना ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करण्याचा ही एक आगळीवेगळी घटना त्या काळी घडलेली होती. पुढे बघा, आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्ष, म्हणजेच त्यावेळच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. बघा,
इथे त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती दिलेली आहे की त्यांचे आई वडील आणि बंधू यांचं निधन झालेलं आहे आणि निधन झाल्यानंतर एकट्या व्यक्तीला राहणं फार कठीण आहे, त्यात स्त्री म्हटल्यानंतर आणखीनच कठीण होतं. हे सर्व अनुभव घेतल्यानंतर रमाबाईंनी विवाह करण्याचं ठरवलेलं आहे, कारण कोणीतरी सोबत पाहिजे, साथ देणारं पाहिजे, यासाठी त्यांनी विवाह करण्याचं ठरवलेलं आहे. आणि वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी बिपिन बिहारी मेधावी हे एक थोर वकील होते, विद्वान वकील होते, त्यांच्याशी त्यांनी विवाह केलेला आहे. खरं तर 22वं वर्ष लग्नाचं हे त्या काळी जरासं रूढीच्या दृष्टीने जास्त वाढलेलंच असं होतं, कारण पूर्वीच्या काळी लग्न हे 15-16 वर्षापर्यंत मुलीचं उरकलं जायचं. तर अशा दृष्टीने जर पाहिलं तर 22 वर्ष हे वय त्या काळी जास्तच होतं. विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्यासाठी उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे. बघा आता इथे काय सांगितलेलं आहे. विवाह झाला त्यांचा. विवाहानंतर अवघ्या 2 वर्षातच त्यांच्या पतीचे म्हणजेच बिपिन बाबूंचे निधन झालेले आहे. आता पुन्हा त्या एकट्या पडलेल्या आहेत आणि त्यावेळी त्यांनी काय केलेलं आहे तर महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीला मान देऊन त्या आपल्या तान्ह्या छोट्याशा एका मुलीला घेऊन पुण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी पुण्यात येऊन आपलं व्याख्यान सुरू केलेलं आहे. आणि त्यांनी पुण्यातील पहिलं व्याख्यान त्यांनी कुठे केलेलं आहे? न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी केलेलं आहे. आता तिथेच प्रत्येक आठवड्याला त्या एकेका घरी व्याख्यान करू लागलेले आहेत. परंतु लोकांच्या मनात उत्कंठा अशी की बाई माणूस बोलते तरी कशी, कारण बाईला, स्त्रीला कोणीही व्याख्यान करताना किंवा भाषण करताना पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे प्रत्येक पुरुषाच्या मनात उत्कंठा निर्माण झालीच होती की एक स्त्री कशा प्रकारे व्याख्यान करू शकते हे पाहण्यासाठी लोकांची उत्कंठा वाढलेली आहे. परंतु निमंत्रण पत्रिकेत त्यांनी काय केलेलं आहे, एक सुंदर अशी अट घातलेली आहे की येणाऱ्या प्रत्येक पुरुषाने आपल्यासोबत घरातील एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी ही आठवण काशीबाई कानिटकर यांनी लिहून ठेवलेली आहे. त्यातून आपल्याला ती आठवण कळालेली आहे की पंडिता रमाबाई यांच्या व्याख्यानासाठी येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला आपल्या घरातील एका स्त्रीला सोबत आणणे अनिवार्य होते. पुढे बघा, स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केलेली आहे. बघा आता, स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि शिकवले सुद्धा पाहिजे. त्यासाठी स्त्रियांना मुळात भाषेचं ज्ञान झालं पाहिजे, आपली मातृभाषा त्यांना व्यवस्थित समजली पाहिजे, तिचं ज्ञान त्यांना आलं पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना त्यांनी प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. म्हणजे सरकारकडून जर असे प्रयत्न झाले तर स्त्रिया शिक्षणासाठी पुढे सरसावतील आणि स्त्री शिक्षणात भर पडेल, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केलेली आहे. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद,
इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. बघा इथे काय सांगितलेलं आहे, तर अनाथ अपंग विधवा अशा ज्या स्त्रिया होत्या ज्यांना आधार देणारं कोणीही नसतं, तर अशा स्त्रियांना स्वावलंबीपणे म्हणजे स्वतंत्र स्वतःच्या पायावरती उभा राहता यावं, जगता यावं यासाठी रमाबाईंनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी मुंबई, पुणे, अहमदाबाद अशा मोठ्या मोठ्या शहरांमधल्या पुढारी लोक जी होती, धनवान व्यक्ती जे होते, त्यांना शिफारस केलेली आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. पण अशा कार्याला समाजात काही गरज आहे का या कार्याची, असं त्यावेळीच्या लोकांना वाटत होतं की स्त्री शिकली म्हणजे प्रगती होऊ शकते का, तर असा काही विचारवंतांचा किंवा काही समाजातील घटकांचा विचार होता. त्यांना ही गोष्ट पटलेली नाही. एका गृहस्थाने तर काय केलेलं आहे, त्यांना 10,000 रुपये दिलेले आहेत आणि सांगितलं की या रकमेत 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट त्यांना घातली होती. म्हणजे तुम्ही काम करणार तर 10,000 रुपये देऊन 40,000चं काम करण्याची अट घातली होती. अशा पद्धतीने त्यांची अडवणूक होत होती. तर पंडिता रमाबाई यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं मत फक्त एवढंच होतं की त्यांना भारतातील सर्व स्त्रिया सारख्या होत्या आणि त्यांचं ध्येय काय होतं, तर जिथेपर्यंत त्यांच्या शरीरात रक्ताचा बिंदू मात्र शिल्लक आहे, जेथपर्यंत त्यांच्या शरीरात रक्ताचा एक जरी थेंब शिल्लक आहे तोपर्यंत म्हणजे प्राण जाईपर्यंत त्या स्त्री जातीचं कल्याण करण्यासाठी किंवा स्त्री जातीची सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार होत्या असं व्रत त्यांनी घेतलेलं होतं. पुढे बघा, रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली होती. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी, मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कलई करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे सोडवणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबी काम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही.
श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिलेला आहे. बघा आता इथे काय सांगितलेलं आहे, तर पंडिता रमाबाईंची जी मुलगी होती मनोरमा, ही शिक्षण मोठी होऊन ब्रेल लिपी शिकून आलेली होती परदेशातून. ब्रेल लिपी म्हणजे जी लिपी अंध व्यक्तींना उपयोगी पडते, म्हणजे ज्यांना दिसत नाही त्यांना सुद्धा लिखाणाची किंवा लिहिण्या वाचण्याची जी पद्धत आहे त्याला ब्रेल लिपी असं म्हटलं जातं. आणि ही ब्रेल लिपी रमाबाईंची कन्या मनोरमा जी परदेशातून शिकून आली होती. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केलेली आहे आणि मुलींना जुजबी शिक्षण म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठीचं शिक्षण त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी त्याचबरोबर लहान छोटे मोठे असे उद्योगसुद्धा सुरू केले होते, जसं की टोपल्या बनवणे, दोऱ्या वळणे, खुर्च्या बनवणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई म्हशी चं संगोपन करणे, शेळ्या मेंढ्या पाळणे, म्हशींचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, असे अनेक असे कितीतरी प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय त्यांनी सुरू केलेले आहेत, ज्यातून स्त्रियांना ॲटलिस्ट स्वतःचं पोट भरण्यासाठी काहीतरी उपलब्ध होऊ शकतो. जसं की ज्या अशा स्त्रिया आहेत ज्या एकट्या आहेत, विधवा आहेत, अनाथ आहेत, ज्यांना त्यांचं संगोपन करण्यासाठी स्वतःच काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहेत, अशा स्त्रियांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, असे अनेक उद्योग व्यवसाय उभारलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक त्यांचं सुंदर असं उदाहरण इथे दिलेलं आहे की त्या स्वतःसुद्धा तितकंच कष्ट करत होत्या, जसं की एक प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधताना काटकसर करावी, म्हणजेच कमीत कमी खर्चामध्ये ते चर्च बांधून व्हावं, यासाठी त्यांनी स्वतः त्या चर्चचा आराखडा बनवला होता आणि स्वतः डोक्यावर विटा वाहून त्या कामाला श्रमदानसुद्धा केलेलं आहे. स्वतः त्या कामासाठी मदत केलेली आहे, स्वतः डोक्यावरून विटा वाहून नेलेल्या आहेत. आणि असा हा आदर्श त्यांनी आपल्या आश्रमातील मुलींच्या पुढे मांडलेला होता. पुढे बघा, रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाशी आणि संकटांची एक दीर्घ साखळी होती, पण त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्शील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले, पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळवून टाकलेली आहेत. बघा इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर पंडिता रमाबाई ज्या होत्या त्या स्वतः आयुष्यभर संघर्ष करत राहिलेल्या आहेत. त्यांच्या स्वतःच्या जीवाला कधीच आराम नव्हता. प्रत्येक वेळी संकटांना त्यांनी दोन हात केलेले आहेत. दीर्घकाळ त्यांनी संकट सामोरी त्यांच्या पाहिलेली आहेत आणि ती संकट सोडवून पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या कधीही खचलेल्या नाहीत, त्या कधीही धीर त्यांनी सोडलेला नाही. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या अशा ह्या पंडिता रमाबाई ज्या आहेत त्या स्वतः एक कर्मयोगिनी आणि सत्शील साध्वी होत्या. त्या स्वतः एक सूर्यकन्येसारख्या होत्या, म्हणजेच दुसऱ्याला निरंतर प्रकाश देणारा जसा सूर्य आहे त्याप्रमाणेच त्या एक सूर्यकन्या होत्या, ज्या स्वतः त्या आगीमध्ये होरपळत होत्या, त्या तेजामध्ये होरपळत होत्या, पण दुसऱ्यांना प्रकाश देत होत्या. म्हणजेच दुसऱ्यांचं वाळवंटी आयुष्य जे आहे ते नंदनवन करण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. अशा ह्या महान अशा कार्य करणाऱ्या स्त्रीसाठी आपलं
जीवन संपूर्ण व्यतीत करणाऱ्या अशा या पंडिता रमाबाईंचा हा सुंदर असा पाठ इथे संपलेला आहे. तर तुम्हाला पंडिता रमाबाईंच्या आयुष्यातील या कार्याबद्दल चांगलीच माहिती मिळाली असेल अशी मी अपेक्षा करतो. अशाच वेगवेगळ्या भारतात होऊन गेलेल्या थोर व्यक्तिमत्वांचा आदर्श आपल्या पुढे आपण ठेवून आपलं आयुष्य सुधरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच महत्त्वाचा संदेश आपल्याला या पाठामध्ये लेखिकेने दिलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा कशा प्रकारे दृढ केली जाईल यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारच्या पाठांचा समावेश केलेला असतो, ज्यातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळत असतं आणि एक प्रेरणा मिळत असते समाजासाठी काहीतरी नवीन करून दाखवण्याची. पंडिता रमाबाई हा 10वा पाठ आपला आज इथे संपलेला आहे. पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन एक पाठ घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. धन्यवाद.